गणपत, ए गणपत, बाहेर ये. ये बाहेर ये. आलो सावकार. तुला किती आवाज आलो द्यायचा आलो रे? आलो सावकार. आलो 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 आलो. नमस्कार सावकार. नमस्कार अरे नमस्कार. गणपत, तुला पैसे घर बांधायला दिलं होतं ना, तुला काय खेळायला दिलं होतं रे? कधी देणार पैसे अहो, सावकार. परत? मुलाला नोकरी लागल म्हणून पैसे घेतलं होतं. माझ्या मुलाला नोकरी लागाय नाही. अजून 4-8 दिवस मोलत द्या पैशाची आम्हाला. पैसे आम्ही तुम्हाला नक्कीच परत देणार. अजून थोडी मोलत द्या सावकार. हे बघ, इतक्या दिवस थांबलो आता. आता थांबणार नाही. 4 दिवसाची मोलत देतो तुला. हो ठीक आहे सावकार. ठीक आहे. पैसे वापिस देणं जरुरी आहे. हो नक्की आहे सावकार. नक्की नक्की. लक्षात ठेव. येतो मी हो, या. आता. काय हो, काय म्हणले सावकार? पैसे दे म्हणाल्यात. पैसे सावकार द्यायला पाहिजे म्हणालेत. मग लवकर आता द्या म्हणाले सावकार. काय ते तडजोडी करून द्यावं लागल ना ते पैसे. मुलाला बी नोकरी लागत नाही. मी तर असं थकलो. हा काहीतरी करू. आता काहीतरी करून देऊ. कोणाचं तरी कर्ज बाजारी करून देऊ आपण. आता तुम्हीच पाहायचं काय करायचं ते. हो हो होईल काहीतरी. नुसती जीवाला काळजी झाली याची. कसं होईल आपल्या पोराचं? नोकरी लागली नाही अजून. नुसतं फॉर्म भरून भरून थकून गेलं पोरग. आई मी फॉर्म भरायला चाललोय. जाऊ का आई? एका ठिकाणी जागा निघालेली आहे, तिथं फॉर्म भरून येतो. काय रे तुझं करण? अरे नुसता फॉर्मच भरतोयस. आता किती वेळ झाला नुसतं फॉर्मच भरत राहणार का? नोकरी तर काही तुला लागत नाही. अरे बाबा, नाच सोड ना त्या नोकरीचा. असं कर, एक काम कर, तू आता लग्नच करून टाक. ऐकतो का? लग्नच कर तू. तुझ्यासाठी आम्ही पोरगी बघतो. काय आहे तुझं हे सारखं लग्न करून घे लग्न करून घे? माझ्या भविष्याचं मी बघू का नको आई? जाऊ दे आई, तुझी इच्छाच आहे ना, तुझ्या मनासारखं होऊ दे. करून टाक माझं लग्न. हे सर्व सोडून देतो मी. काय बाई, या पोराला किती समजून सांगायला काहीच कळत नाही. नुसतं नोकरीच्या मागे लागले. काय पार्वती? हं? काय बडबड करतो ते आपसामध्ये तुम्ही? करण कुठ गेला? अहो रागाने निघून गेला तो. त्याला हा. मीच म्हणलं तुझं लग्न करून टाकू. हा. आता नोकरीच्या नादी लागू नको, एखादा धंदा टाकून देऊ. हा. गेला रागाने निघून. काय करा बाबा आता? एवढं शाळा शिकवली, एवढी मेहनत घेतली, त्याला नोकरी लागल, नोकरीची आस होती आपल्याला. जाऊ दे आता, आपलं नशीबच खोट आहे म्हणावं. आता काय करावं त्याला आता? ये बाई ये, मापोला ये आता. बाबा, ओ बाबा, हो कसला विचार करता बाबा तुम्ही? बाबा एवढा विचार करू नका तुम्ही. बाबा एक काम करा तुम्ही, मला एक ऑटो घेऊन द्या. त्याच्यावर घर पण चालेल बाबा. लोकांचं कर्ज वगैरे सगळं देणं होईल. असं म्हणतोस? ठीक आहे. कोणी फायनान्स वाला असला तर विचार ओळखीचा. घेऊ हा ऑटो. बाबा, हा बाबा, लगेच मी उद्या जातो. माझा एक मित्र आहे, त्या मित्राला विचारून ठीक घेतो आहे बाबा. ठीक आहे. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बाबा. ए गणपत, ए गणपत, काय नाटक रे? काय रे? काय रे, पैसे आठवत नाही तुला? पोराचं लग्न केलास
ऑटो पण घेतला तू, आमचे पैसे द्यायचं म्हणलं की आग्न आलं काय? देतो सावकार, देतो हे देतो. बघ, पैसे 4 दिवसाच्या आत दिलं पाहिजे. नाही दिले तर तुझ्या घरावर कब्जा करेन, समजलं? तुम्ही काय काळजी करा करू आता, नका. हे सावकार आपण घरावर काहीतरी कब्जा करू. करते चला म्हणते तुम्ही. पैशासाठी. कुठून चला, पैसे करून घरात देणार? आराम करा. कोमल, कोमल, काय हो, काय आहे तुमचं रोजच? नेहमी नेहमी तुमच्या घरी सावकार येतात, फायनान्स वाला येतो, हे दाखवण्यासाठी तुम्ही आणलत का मला? माझं काही आहे की नाही जीवन? रात्रभर तुम्ही बाहेर असतात आणि दिवसाही घरी नसतात, मला जराही वेळ देत नाही. काय जीव संतापलाय बाबा, नशिबी बायको अशी. मायबाप असले, फायनान्सवाले घरी येतात, सावकार येते, चकरा मारते, कर्ज सगळं झालंय अंगावर. काय करावं काही सुचत नाही. माझं काहीच खरं दिसत नाही. आता मी या घरात राहणारच नाही. आताच्या आता माझ्या आईला फोन करते, मला अजिबात राहायचंच नाही या घरात. हॅलो आई, काय ग तुम्हाला हे असं स्थळ करून दिलं? चांगला मुलगा आहे म्हणून सांगितलं, हे तर सगळे फारच कर्जाने डुबलेले आहेत. हे बघायसाठी तुम्हाला दिलं का लग्न करून? बेरोजगार आहेत सगळे, त्यांच्या अंगावर सगळं कर्ज आहे. काय करायचं आता मी? खरं बोलते का तू? नाही, मला आता इथे 1 मिनिटही नाही थांबायचं, नाहीतर मी माझा जीवच देते. नाही नाही, असं काय करू नको, येऊन जा तू घरी. ठीक आहे. सुनबाई, सुनबाई, काय झालं? कुठे चाललीस तू? मी चालले माझ्या आईच्या घरी. अगं पण काय झालं? मी चालले माझ्या आईकडे तुमचं घर सोडून. अगं आमचं काही चुकलं का करणचं काही चुकलं? अगं सांग ना. नाही, मी थांबणारच नाही. करणला तरी येऊ दे ना नाही, गं. मला नाही थांबायचं. मी कोणाचीच वाट बघणार नाही. सुनबाई, असं माझ्याशी करू नको जबरदस्ती करू अगं, नका. असं काय मला झालं? नाही राहायचं आता अगं, तुमच्याकडे. आमचं काही चुकलं असेल तर सांग. नाही, ऐक ना, त्याला येऊ तरी दे ना. नाही, मी आता कोणाचीच वाट बघणार नाही आणि मला कोणाचे तोंडही नाही बघायचं. ऐक ना सुनबाई, जाऊ नको नाही नाही, गं मला असं. जाऊ द्या गुपचूप. ए सुनबाई, 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 ऐक ना. सुनबाई, सुनबाई, थांब. असं जाऊ नको ना. असं काय झालं ग? आमच्याकडे काही चुकलं का? सुनबाई, जाऊ नको ग, थांब ना. अरे हा 2 महिने झाले तुला हप्ता भर म्हणलं, भरला नाहीस तू. हे कसं काय? हा, हे 2 हप्ते कसं काय पेंडिंग? हा, चल ऑफिसमध्ये तुला दाखवतो. 8 दिवसाच्या आत पैसे भरले तर बरं आहे, नाहीतर गाडी घेऊन लावतो मी. हा, समजलास? हे बघ, हप्ते भरभर वेळेवर, नाहीतर गाडी ओढून घेऊन जाईन. बाबा, आई, का नाराज बसलात तुम्ही? काय झालं? कोमल, 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 कोमल.
Thank you.